प्रेमात नेमकं काय मिळवावं, प्रेमात नेमकं काय गमवावं, चला सांगूनच टाकतो. तिचा एक राजा असतो, त्या राजाला शिकार करायची असते. त्या राजाला आतापर्यंत भरपूर वेगवेगळे शिकार केले असतात, बरोबर. वाघाची, सिंहाची, अशा मोठमोठ्या प्राण्यांच्या पण शिकारी केल्या असतात. पण त्याला काळविटाची शिकार कधीच केली नसते. त्या काळविटाची शिकार करायची असते. काळविटाची शिकार करण्यासाठी जंगलामध्ये जातो. रात्र होते, काळवीट त्याला दिसत नाही. काय करावं, शिकार कशी करायची काळविटाची, म्हणून तो आदिवासींच्या तांड्यामध्ये जातो. त्या आदिवासींच्या तांड्यामध्ये ढोल वाजत असतो, बरोबर. त्या आदिवासींच्या तांड्यामध्ये ढोल वाजत असतो, आदिवासींचं नृत्य चालवलं असतं. आणि नृत्य चालू असताना ढोलावर त्याचे थाप पडते. शहारे येतात, तशी माणसं नाचतात, तशी माणसं जल्लोष करतात, मशाली घेतात, गोल गोल फिरतात. हे सगळं राजा आपला निवांत बघत होता. ढोल पडला जातो, माणसं नाचताय, मशाली नाचताय, आदिवासी नृत्य चालू आहे. राजा पाहण्या बघणं झाला. तेवढ्यात त्याच्या समोर एक काळवीट दिसलं. त्याच्या नजरेस एक काळवीट आलं. त्याला अत्यंत आनंद झाला. अरे वा, आता ही शिकार मात्र आपण केलीच पाहिजे. आपण काळविटाची शिकार कधी केली नाही म्हणजे आपण ही शिकार झालीच पाहिजे. राजानं बंदूक घेतली, नेम धरला. माफ करा, इकडे धरतो म्हणजे गैरसमज. राजानं बंदूक घेतली, नेम धरला. काळवीट पुढून आलेले, काळवीट स्तब्ध उभा आहे, चकवा द्यायला तयार नाही, काहीच नाही. काळवीट स्तब्ध उभा आहे. राजाला वाटलं ही शिकार मात्र परफेक्ट आहे. राजाला नेम धरला, बंदुकीचा घोडा पाठीमागे ओढणार, धाड आवाज आला. तसा राजाचा नेम चुकला. त्याला पाहिलं इकडं तिकडं, काळवीट तर जागेवर उभा आहे, आपला तर नेम चुकला कसा काय. त्याला पाहिलं शेजारी एक आदिवासी उभा होता, त्याने फटकन फटका त्याच्या हातावर मारला होता आणि नेम चुकला होता. ठीक आहे म्हटलं, जाऊ एवढ्या मारला तर मारतो. परत खेळ सुरू झाला, परत ते ढोल वाजायला लागला. ते टपोऱ्या डोळ्याचं काळवीट अजून पुढे यायला लागलं. टपोऱ्या डोळ्याचं काळवीट जसं पुढे पुढे येते तसा राजा आणखी आनंद व्हायला लागला. यावेळेस मात्र बघू कसं होतंय. त्यानं पुन्हा नेम धरला, पुन्हा बंदुकीचा घोडा ओढला आणि घोडा ओढल्याबरोबर बंदुकीचा बार उडाला. काय आवाज झाला. पुन्हा सगळं चुकला, कारण पुन्हा आदिवासी त्याच्या हातावर फटका मारला. आता मात्र बंदुकीचं नंतर आदिवासीची दिसत नव्हता. बोल, तू माझा नेम का चुकवलास. त्यावेळेस त्यांना सांगितलं, राजन, त्याचे काळवीट उभे ना, ते काळवीट इथं ज्यावेळेस ढोल वाजतो का त्यावेळेस तुम्ही नीट बघा, त्याच्या डोळ्यामधून पाणी येत आहे. ढोलावरती ताक पडते, तसं काळविटाच्या डोळ्यामधून आसू टिपकतायत. राजन, त्याचं कारण असं आहे की त्या ढोलावरती जेव्हा जेव्हा ताक पडते त्यावेळेस त्याच्यातून शहारे तयार होत आहेत आणि ते शहारे काळविटाला जाऊन भेटत आहेत आणि त्या काळविटाच्या डोळ्यामधून पाणी येते. राजा म्हणाला, असं का. त्यावेळेस त्याने सांगितलं, राजा, काही दिवसापूर्वी तुमच्यासारखाच एक माणूस आला होता. त्याने एका हरणीची शिकार केली आणि त्या हरणीच्या कातडीपासून बनलेला हा ढोल आहे. त्या ढोलावरती जेव्हा ताप पडते त्यावेळेस या कातडीची स्पंदनं तयार होत आहेत आणि ती स्पंदनं त्या कातडीच्या आतडीला जाऊन भेटतायत. राजा त्याच्या डोळ्यातून पाणी येत आहे. प्रेम म्हणजे काय असतं दोस्तांनो, ज्यावेळेस आईला काटा टोचतो त्यावेळेस पोराच्या डोळ्यातून आलेलं पाणी म्हणजे प्रेम आहे. ज्यावेळेस बाप पाणवाणी फिरतो त्यावेळेस चटके पोराच्या पायाला जर बसत असतील तर ते प्रेम आहे. बायको रात्रंदिवस कष्ट करते घरामध्ये आणि त्यावेळेस भाकरीमध्ये मीठ कमी असेल तरी सुद्धा गप गुन्हाना खाण्याची तयार होणारी जी तळमळ आहे ना, तुम्ही खाल्लं पाहिजे. कमी पडलं तर पडू देत, भाकरी अशी जरी चालेल, ते तयार झालेलं प्रेम म्हणजे प्रेम आहे. प्रेम कातडीवरती केलेलं प्रेम नसतं. कातड्यापासून कधी रंग पाहत नाहीत, रूप पाहत नाहीत, वजन पाहत नाहीत, उंची पाहत नाहीत. प्रेमाला रंग नसतो, रूप नसतं, वजन नसतं. प्रेम करण्यासारखं बाणावरती कोचलेलं, जमिनीवरती आकाशात कोचलेलं हे प्रेम जर तुम्ही करत असाल तर तुमच्या नजरेमध्ये पोरगीच नाही तर आईवरती सुद्धा तुम्ही प्रेम करू शकता. बापावरती प्रेम करू शकता, आईवरती प्रेम करू शकता, गाईवरती प्रेम करू शकता, बाईवरती सुद्धा प्रेम करू शकता, सशावरती प्रेम करू शकता, अरे विषासुरांच्या विषावरती प्रेम करू शकता. विषावरती प्रेम होऊ शकतं जर आज समाज केलेली बाकी कोणाला मोठं पाकिट भेटलं आणि माझ्यासारख्या वक्त्याला तुम्ही टाळ्या दिल्या तर तुमच्या हर्षावरती सुद्धा प्रेम कुणी कुणावरती कधीही करू शकतं. मला मुलगा आणि मुलगी एवढंच बंधन नसतं राजा.
पुस्तकांवरती केलं जातं, प्रेम चोरावरती केलं जातं, मोरावरती सुद्धा केलं जातं. प्रेम कुणावरती करू शकतो आपण. प्रेम करायला कुठल्या मर्यादा नाही आहे. मिळवायचे काय हे महत्त्वाचं आहे. जर आपल्याला आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं असेल, अस्तित्व निर्माण करायचं असेल, तुमच्या मनामध्ये येत असेल तर त्याला वास्तवात उतरवणं गरजेचं आहे.